शेतकऱ्यांकरिता एक अजून दिलासादायक बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्र. तर बघा शेतकरी मित्र, सध्या परिस्थितीमध्ये सध्या सर्वदूर महाराष्ट्रभर कर्जमाफीची चर्चा आहे आणि अशातच आता ज्या कर्जमाफीकरिता ज्या शेतकऱ्यांच्या याद्या आलेल्या आहेत आणि त्या शेतकरी बांधवांना ई-के-वाय-सी करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येत आहेत. तर त्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीपासून वंचित राहता कामा नये याकरिता त्यांच्याकरिता काल एक बैठक झालेली आहे. ज्या बैठकीमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र राज्यातील आपल्या सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांकडे जमीन आहे, ज्या शेतकरी बांधवांकडे क्षेत्र आहे, ज्या शेतकरी बांधवांकडे सातबारा आहे, परंतु त्या शेतकरी बांधवांना ॲग्रीस्टॅगमध्ये अडचण येत आहे. फार्मर आयडी जनरेट होताना सुद्धा अडचण येत आहे. त्यांचं ऑनलाईन होत नाही. अशा सर्व शेतकरी बांधवांना त्या ॲग्रीस्टॅगमुळे फार्मर आयडी नसल्यामुळे कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहावं लागत आहे. एवढंच काय तर इतर योजनेच्या लाभापासून सुद्धा वंचित राहावं लागत आहे. याकरिता या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना 15 दिवसाच्या आतमध्ये अहवाल तयार करण्याकरिता सांगितलेले आहेत आणि ते अहवाल वर पाठवण्याकरिता सांगण्यात आलेले आहे. ज्याकरिता यांच्याकरिता या सर्व शेतकरी बांधवांकरिता एक वेगळं फॉर्मॅट तयार करण्यात येणार आहे. सोबतच या शेतकरी बांधवांकरिता एक फॉर्म तयार करून ते फॉर्म सुद्धा भरून घेण्यात येणार आहेत. त्या अगोदर या मधल्या काळामध्ये 15 दिवसाच्या आत या सर्व शेतकरी बांधवांकडून त्यांची कागदपत्रे वगैरे जमा करून घेण्यात येणार आहे शेतकरी मित्र. तर आता तुम्ही सुद्धा कर्जमाफीचा लाभ घेऊ इच्छित आहात. तुम्हाला सुद्धा जर फार्मर आयडीची ॲग्रीस्टॅगची कुठली काही अडचण येत असेल, ऑनलाईनची अडचण येत असेल, तर तुम्ही सुद्धा तुमच्या तलाठीच्या संपर्कात राहा. महसूल जे अधिकारी आहेत तुमचे महसूल मंडळ अधिकारी यांच्या सुद्धा संपर्कामध्ये राहा. विचारपूस करा. कोतवालाच्या सुद्धा संपर्कामध्ये राहा. त्यांनी मागितलेली जी कागदपत्र आहेत ती कागदपत्रे त्यांना सुपूर्द करा, जेणेकरून तुम्ही सुद्धा कर्जमाफीचा लाभ घेऊ शकाल. कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार नाही आणि तुमचं ऑनलाईन फार्मर आयडी वगैरे सर्व काही जनरेट झाल्याच्या नंतर ॲग्रीस्टॅग रेडी झालं तुमचं, की तुम्हाला इतर योजनेचा सुद्धा लाभ घेण्याकरिता कुठेही अडचण येणार नाही. मग ते पीक विमा असो, नुकसान भरपाई असो किंवा शासकीय योजना असो, महाडीबीटी वरच्या योजना असो किंवा कोणत्याही योजना असो. कारण प्रत्येक ठिकाणी आता फार्मर आयडी जो आहे ॲग्रीस्टॅगचा नंबर तो बंधनकारक आहे, मॅन्डेटरी आहे शेतकरी मित्रांनो बघा. आता यामध्ये खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्यामध्ये पाहावयास गेलं तर जवळपास 2 लाखाच्या वर असे शेतकरी आहेत, की ज्या शेतकरी बांधवांना अशा अडचणी येत आहेत. त्यामध्ये मग मयत वारसदार असतील किंवा काही वडिलांच्या जमिनी त्या मुलांच्या नावे झालेल्या असताना सुद्धा त्यांना फार्मर आयडीची अडचण येत आहे. सोबतच काही देवस्थानच्या जमिनी असतील, कायदे विकुलाच्या वेगवेगळ्या नियमामध्ये ज्या सरकारी योजनेच्या लाभामध्ये सुद्धा देण्यात येतात, त्या जमिनी असतील. या सर्व जमिनीकरिता एक वेगळं फॉर्मॅट, या सर्व शेतकऱ्यांकरिता एक वेगवेगळे फॉर्म तयार करून या 15 दिवसाच्या ती माहिती संकलन करून ताबडतोब जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून महसूल विभागाकडे, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तो अहवाल पाठवण्याकरिता चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी कालच्या बैठकीमध्ये तसे आदेश निर्देश दिल्याची माहिती समोर येत आहे. त्या संदर्भातल्या वेगवेगळ्या वृत्तपत्राच्या माध्यमातून सुद्धा बातम्या आज सकाळपासून प्रसारित होत आहेत शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र, तुम्हाला सुद्धा ॲग्रीस्टॅगची अडचण असेल, फार्मर आयडीची अडचण असेल, तुमचा नंबर जनरेट होत असेल, रजिस्ट्रेशन होत नसेल किंवा तुमची जी जमीन आहे, तुमचं क्षेत्र आहे ते तिथे दाखवत नसेल, तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, तुम्हाला जी अडचण येत आहे ती अडचण हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर नक्कीच हमखास या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची अडचण नोंदवा, तुमचे प्रश्न विचारू शकता. तुम्ही विचारा, तुमच्या प्रश्नांची उत्तर मी या अगोदर सुद्धा देत आलेलो आहे, अजूनही देत आहे, इथून पुढे सुद्धा देत राहील शेतकरी मित्रांनो. आणि तुमच्या प्रश्नाच्या माध्यमातून परत मी माझ्या संपर्कातून माझ्या परीने जेवढे काही अधिकारी कर्मचारी आहेत महसूल विभागाचे त्यांच्यासोबत संपर्क साधून त्यांना सुद्धा परत त्या अडचणी त्यांच्यासोबत शेअर करून त्यांच्यापर्यंत पोहोचवून तुम्हाला माहिती घेऊन उत्तर सुद्धा देईल आणि महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ह्या ज्या अडचणी येत आहे या अडचणीमध्ये त्यांना मदत होईल. त्यांचा जो मार्ग आहे तो मार्ग मोकळा होईल, सोपा होऊन जाईल आणि फार्मर आयडी जनरेट होऊन कर्जमाफीचा लाभ सुद्धा ताबडतोब मिळेल. ते वंचित राहणार नाही आणि त्यांना सुद्धा परत एक वेळ नवीन कर्ज मिळण्याकरिता मदत होऊन जाईल शेतकरी मित्रांनो. तर मयत शेतकरी असतील, त्यांचे वारस असतील, त्यांच्याकरिता सुद्धा हा व्हिडिओ, ही प्रक्रिया खूप मोठी आहे. खऱ्या अर्थाने ज्या शेतकरी बांधवांना ऑनलाईनमध्ये जमिनीचं क्षेत्र दिसत नव्हतं, फार्मर आयडी रजिस्ट्रेशन होत नव्हतं ॲग्रीस्टॅगवर, या संदर्भात ही बैठक बोलवण्यात आलेली होती. परंतु या बैठकीच्या माध्यमातून इतर ज्या अडचणी आहेत कर्जमाफी संदर्भातल्या सुद्धा यावर सुद्धा खूप चांगल्या प्रकारे चर्चा ऑलरेडी काल झालेली आहे. तर आता कर्जमाफीचा लाभ घेण्याकरिता किंवा कर्जमाफीमध्ये येत असलेल्या अडचणी ज्या काही असतील, मग कोणत्या वर्षाचं कर्ज आहे, बसते नाही बसते, कुठलेही काही प्रश्न असू द्या, हमखास हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारा. तुमच्या त्या प्रश्नाची उत्तरं आपण
देण्याचा प्रयत्न करूया शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील ज्या ज्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा लाभ घेत असताना अडचण येत असतील, केवायसी करताना अडचण येत असतील, क्षेत्र दुसऱ्याच्या नावानं असेल, ती व्यक्ती मयत असेल, वारस असतील, वारस एकापेक्षा जास्त असतील, तर जे काय असतील त्या शेतकरी बांधवांपर्यंत ही अपडेट पोहोचावी, हा व्हिडिओ पोहोचावा, याकरिता हा व्हिडिओ नक्कीच आपल्या महाराष्ट्र राज्यातील नवीन शेतकरी पुत्रांपर्यंत, शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना ही अपडेट मिळेल आणि ते पुढील पाऊल उचलतील, हालचाल करतील आणि कर्जमाफीचा सुद्धा लाभ आपल्या पदरामध्ये पाडून घेतील शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, या व्हिडिओवर जर कोणी नवीन असेल, चॅनलवर, पेजवर कोणी नवीन असेल, तर अशीच विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल, याकरिता नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, बेल आयकॉनचे बटन सुद्धा दाबून घ्या आणि हाईपचे बटन दाबून सर्वत्र हा व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच शेतकरी मित्र. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह, आणि मी माझ्या व्हिडिओच्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो त्यानुसार, आणि एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून हमखास आणतोच त्यानुसार. भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी.